नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 88 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे घाव आणि झाड. एक लाकूड तोड्या होता. घराजवळ असलेल्या जंगलात जाऊन तो लाकडे तोडायचा आणि बाजारात जाऊन विकायचा. एके दिवशी एका झाडाची फांदी तो बराच वेळ तोडत होता. फांदी काही लवकर तुटत नव्हती. बराच वेळ घाव घालून शेवटी ती फांदी तुटली. लाकूडतोड्या घामाने भिजून चिंब झाला होता. त्याच्यासोबत त्याचा एक सहकारी होता. तो त्याला म्हणाला, "अरे मित्रा, इतका वेळ लागला, पण शेवटच्या 2-4च्या घावाने फांदी तुटली, म्हणजे आधीचे सगळे घाव वायाच गेले म्हणायचे ना?" त्यावर कपाळाचा घाम पुसत शांतपणे लाकूडतोड्या म्हणाला, "तसे नाही मित्रा, ही फांदी तर तुटणारच होती. तुला वाटत असेल की आधीचे सगळे घाव वाया गेले, माझी एवढी शक्ती वाया गेली, पण कोणतीही फांदी एका घावात तुटत नसते. त्यासाठी झाडाला देखील अनेक घाव सोसावेत लागतात, पण त्यामुळे आधीचे घाव वाया जात नाहीत. प्रत्येक घावागणिक फांदी कणाकणाने तुटतच असते." या कथेचं तात्पर्य, आपण करीत असलेल्या कामामध्ये जर सातत्य असेल तर यश हे आपल्याला नक्की मिळतेच. धन्यवाद.